नमस्कार. आज आपण काय करणार आहोत, या शालचा जो सरफेस एरिया आहे त्याचं कॅल्क्युलेशन करणार आहोत. तर हे शालचा पहिल्यांदा शेप कसा आहे पाहायचा आपल्याला. तर शालचा शेप कसा आहे, रेक्टँग्युलर आहे. काल आपण पाहिल्या रेक्टँगलचा एरियाचा फॉर्म्युला काय असते, लेंथ इंटू ब्रेड्थ. याचाच अर्थ आपल्याला पहिल्यांदा ही वरची साईड मोजून घ्यायची आहे, म्हणजे ही होईल त्याची लेंथ, आणि खालची साईड मोजून घ्यायची आहे, ही म्हणजे त्याची काय होईल, ब्रेड्थ. तर आपण पहिल्यांदा लेंथ मोजून घेऊया. पहा, तर लेंथ जे येत आहे हे 200 + 5 म्हणजे 205 सेंटीमीटर लेंथ येत आहे. आणि तसंच आपण काय मोजून घेऊया, ब्रेड्थ. तर ठीक आहे, पहा ब्रेड्थ मोजूया आपण. तर ब्रेड्थ येत आहे तर 90 आणि हे 7, तर 97 सेंटीमीटर काय येत आहे, ब्रेड्थ. त्याचं कॅल्क्युलेशन आपण बोर्डवर पाहूया. पहा, एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला काय असते, लेंथ इंटू ब्रेड्थ. तर लेंथ किती होती आपली, 205 सेंटीमीटर, आणि ब्रेड्थ किती होती, 97 सेंटीमीटर. त्या दोघांचं कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर किती आहे, 19,885 सेंटीमीटरचा स्क्वेअर. तर अशा पद्धतीनं तुम्ही कोणत्याही रेक्टँगलचा एरिया काढू शकता. तर ज्यांना कोणाला रेक्टँग्युलरचा एरिया कधी फाइंड आउट करायचा असेल तर आपल्याला दोघांचा गुणाकार लागते, म्हणजे एक असते लेंथ आणि दुसरी असते ब्रेड्थ. धन्यवाद.